या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आदित्य ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो आणि तितक्यात दामिनी त्याच्या खोलीमध्ये येते. ती आदित्यला विचारते की अरे आज वहिनींनी तुझ्यासाठी घरी पूजा ठेवली आहे आणि तू ऑफिसला का जातोय. त्यावेळी आदित्य म्हणतो की हो दामिनी काकू, पण माझं एक महत्त्वाचं काम आहे, मी पटकन ते काम करतो आणि पुन्हा घरी येतो. त्यावर दामिनी म्हणते की ठीक आहे, पण तू लवकर घरी ये. आणि मग त्याच वेळी ती बेडवर आदित्यचे काही कपडे बघते. ती त्याबद्दल आदित्यला विचारते तर आदित्य सांगतो की हे कपडे धुवायचे आहेत, मी पारूला सांगतो. पण दामिनी म्हणते की तू तुझ्या कामासाठी जा, मी हे काम पारूला सांगते. आणि मग आदित्य खोलीतून बाहेर पडतो. त्यानंतर दामिनी लगेच आदित्यच्या रूममध्ये असणाऱ्या बाथरूममध्ये जाते. तिथे ती शॉवर सुरू करते आणि त्याचा नळ लॉक करते आणि बाथरूममध्ये एक साबण टाकून पटकन बाहेर येते. त्यानंतर ती पारूकडे जाते आणि तिला सांगते की आदित्यचे काही कपडे धुवायचे आहेत, तू जाऊन ते घेऊन ये. आणि त्यावर पारू हो म्हणत आदित्यच्या खोलीत जाते. त्यामुळे दामिनी खुश होते. तर इकडे खोलीत आल्यावर पारूला पाण्याचा आवाज येतो आणि त्यामुळे ती बाथरूममध्ये जाते. शॉवर सुरू आहे हे पाहून ती आदित्यवरच चिडते आणि म्हणते की आदित्य सर त्या मुलीच्या विचारांमध्ये इतके हरवून गेले आहेत ना की त्यांना आपण काय करतोय हे सुद्धा कळत नाही. आणि मग ती तो शॉवर बंद करायचा प्रयत्न करते, पण तिला ते काही जमत नाही. दुसरीकडे आदित्य ऑफिसला जाण्यासाठी निघालेलाच असतो, पण तितक्यात दामिनी त्याला थांबवते आणि म्हणते की मला ना तुझा चार्जर हवा आहे, तू प्लीज तुझ्या खोलीतून आणून देशील का. आणि त्यामुळे आदित्य पुन्हा त्याच्या खोलीत जातो. त्यालासुद्धा पाण्याचा आवाज ऐकू येतो आणि म्हणून तो बाथरूममध्ये येतो. आणि तिथे पारूला बघून तो हसतच तिला विचारतो की अगं तू इथे काय करते. तर पारू चिडून म्हणते की आदित्य सर, हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा, तुम्ही हा शॉवर असा सुरू का ठेवलाय. आणि त्यावेळी आदित्य म्हणतो की मी असं काही केलेलं नाहीये. पण पारू वैतागून म्हणते की तुम्ही ना त्या मुलीच्या विचारांमध्ये एवढे हरवून गेलेले असता की तुम्हाला काहीच लक्षात राहत नाही. आणि मग ती आदित्यला तो शॉवर बंद करण्यासाठी बोलावते. पण मग ती तेथून जात असताना त्या साबणावरून तिचा पाय घसरतो, पण ती खाली पडणार त्याआधीच आदित्य तिला जाऊन सावरतो. आणि ते दोघेही त्या पाण्यामध्ये भिजत तिथेच त्याच अवस्थेमध्ये उभे राहतात आणि एकमेकांकडेच पाहू लागतात. त्याचवेळी दामिनी त्या ठिकाणी येते आणि आदित्य पारूला असं एकमेकांच्या मिठीत पाहून ती अजूनच खुश होते आणि पटकन बाथरूमचा दरवाजा बंद करून अहिल्याला ही गोष्ट सांगण्यासाठी निघते. दुसरीकडे भानावर आल्यावर आदित्य आणि पारू पटकन एकमेकांपासून दूर होतात. आदित्य तो शॉवर बंद करायचा खूप प्रयत्न करतो, पण त्याला ते काही शक्य होत नाही. दुसरीकडे अहिल्या प्रियाला पूजेच्या तयारीविषयी विचारत असते आणि त्यांचं बोलणं सुरू असताना दामिनी धावत पळत त्या ठिकाणी येते. इकडे आदित्य दरवाजा उघडण्यासाठी निघतो, पण त्याला समजतं की दरवाजा तर लॉक झालाय. त्यामुळे तो घाबरतो आणि ही गोष्ट पारूला सांगतो. तर पारू खूप घाबरलेली असते. ती म्हणत असते की आदित्य सर, आता जर माझ्या बाला समजलं ना की मी इथे तुमच्यासोबत बाथरूममध्ये बंद होते तर तो माझ्यावर खूप चिडेल आणि मला गावाला पाठवून देईल. आणि ते ऐकून आदित्य घाबरून म्हणतो की नाही नाही पारू, असं काही होणार नाहीये, तू काळजी करू नको, मी काहीतरी करतो. तर दुसरीकडे दामिनीने अहिल्याला आणि प्रियाला सांगितलेलं असतं की आदित्यला काहीतरी झालंय. त्यामुळे त्या दोघेही धावत पळत आदित्यच्या खोलीत येतात. दामिनीसुद्धा त्यांच्यासोबत असतेच, पण जेव्हा त्या खोलीत येतात तेव्हा आदित्य त्याच्या लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो. आणि त्याला असं बाहेर पाहून दामिनीला आश्चर्याचा धक्का बसतो. तर आदित्य त्यांना विचारत असतो की काय झालं, तुम्ही तिघी इथे काय करताय. तर अहिल्या आणि प्रिया आणि त्याचसोबत ती दामिनीसुद्धा फक्त आदित्यकडेच पाहत असतात. आदित्य हसतच विचारतो की अरे काय झाले, तुम्ही माझ्याकडे असे का बघताय. आणि मग अहिल्या त्याला विचारते की आदित्य तू ठीक तर आहेस ना, तुला काही झालं तर नाही आहे ना. आणि त्यावर तो हो म्हणतो. त्यांचं बोलणं सुरू असतानाच प्रीतम बाथरूममधून बाहेर येतो. अहिल्या त्याला विचारते की अरे तू इथे काय करतोय. तर प्रीतम नाटक करत सांगतो की अगं आई, आमच्या रूममधला शॉवर खराब झाला म्हणून मग मी इथे आलो होतो. आणि मग अहिल्या चिडून दामिनीला विचारते की दामिनी, तू आम्हाला असं का सांगितलं की आदित्यला काहीतरी झाले. बघ आदित्य तर ठीक आहे, उगाच तू घाबरवलं ना आम्हाला. आणि त्यावेळी दामिनी काही बोलायला जाणार, पण आदित्य आणि प्रीतम रागातच तिच्याकडे पाहू लागतात. त्यामुळे ती गप्प बसते आणि अहिल्याला असं सांगते की काही नाही वहिनी, मी पाल पाहिली होती म्हणून घाबरले. आणि ते ऐकून अहिल्या तिच्यावर ओरडते आणि तेथून निघून जाते. तर आदित्यला आठवतं की पारू खूप घाबरलेली असते. त्यामुळे मग त्याने मगाशी प्रीतमला कॉल करून बोलावलेलं असतं आणि प्रीतमनेच तो बाथरूमचा दरवाजा उघडून त्या दोघांना सुखरूपपणे बाहेर काढलेलं असतं. त्यानंतर दामिनी बागेमध्ये फुलं तोडणाऱ्या पारूकडे जाते. ती रागातच तिला म्हणत असते की मला माहिती आहे ना तू मगाशी कुठे होतीस ते. तर पारू हसतच म्हणते हो दामिनी मॅडम, तुम्हाला तर माहीत असणारच ना, कारण तुम्हीच मला तिकडे पाठवलं होतं.
होतं. आणि त्यावेळी दामिनी म्हणते की पारू काही कर, पण मी तुला जास्त दिवस ना आता या घरात राहू देणार नाही. आणि ते ऐकून पारू हसतच म्हणते की तुम्ही ना नशीब समजा की आज मी देवी आईंना ही गोष्ट सांगितली नाही की तुम्ही आम्हाला बाथरूममध्ये बंद करून घेतलं होतं, नाहीतर देवी आईंनी तुम्हाला काय शिक्षा दिली असती याचा तुम्हाला अंदाज आहेच ना. आणि ती हसतच तेथून निघून जाते. त्यामुळे दामिनी अजूनच चिडते. दुसरीकडे गुरुजी पूजेसाठी घरी आलेले असतात. प्रियाने सगळी तयारी छान पद्धतीने करून ठेवलेली असते. तर इकडे आदित्यही पूजेसाठी तयार होत असतो, पण तितक्यात त्याच्या लक्षात येतं की त्याच्या कुर्त्याचं बटन तुटलं आहे आणि मग तो लगेच ते बटन पारूकडून लावून घ्यायचं असं ठरवतो. दुसरीकडे किचनमध्ये प्रिया आणि पारू नैवेद्य बनवत असतात आणि त्यावेळी त्या दोघीजणी प्रियाच्या पूजेच्या वेळी जे काही घडलेलं असतं त्याविषयीच हसत बोलत असतात. तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो, पण प्रियाला बघून तो घाबरतो. प्रिया त्याला विचारत असते की काय झालं आदित्य दादा, तुम्हाला काय हवं आहे? तर आदित्य म्हणतो की काही नाही, माझ्या कुर्त्याचं बटन तुटलं आहे. तर प्रिया म्हणते ठीक आहे, मग मी लावून देते. आणि ते ऐकून आदित्यचा चेहराच पडतो. तर प्रिया पारूला सुई धाग्याचा डबा आणायला सांगते आणि आदित्यच्या कुर्त्याचं बटन लावून द्यायला सुरुवात करते. पण मग तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि प्रियाला म्हणू लागतो की प्रिया पटकन चल आणि मी पूजेसाठी काय घालायचं ते मला सांग, कारण आईनं मला खूप ओरडते. आणि ते ऐकून मग प्रिया म्हणते की ठीक आहे आणि ती पारूला सांगते की तू आदित्य दादांच्या कुर्त्याचं बटन लावून दे. त्यामुळे आदित्य खुश होतो. पण पारू रागातच आदित्यकडे पाहत असते आणि मग ती त्याच्या कुर्त्याचं बटन लावून देते. आदित्यला मात्र त्याने जेव्हा पारूला प्रपोज केलेलं असतं तेव्हाचे ते क्षण आठवत असतात आणि तो हसतच तिच्याकडे पाहत असतो. पण मग तो पारूला चिडवण्यासाठी मुद्दाम म्हणतो की तसं तर तू बटन ठीकठाकच लावलं आहे, पण तुझ्या जागी माझी संजना असती ना तर तिने खूप छान बटन लावलं असतं. आणि ते ऐकून पारू चिडून तेथून निघून जाते. त्यानंतर आदित्य प्रिया प्रीतमकडे जातो. तर ते दोघेही पूजेसाठी खूप छान तयार झालेले असतात. त्यामुळे आदित्य त्यांचं कौतुक करतो. तर ते दोघे त्याला म्हणत असतात की तुम्ही तुमच्या त्या डोळेवालीला सुद्धा पूजेसाठी बोलवा. पण आदित्य घाबरून म्हणतो की नाही, लगेच मी तिला घरी बोलावणार नाही आहे. तर प्रीतम आणि प्रिया त्याला समजावत असतात की दादा तुम्ही लवकरात लवकर तिला प्रपोज करा, तुमच्या मनात काय सुरू आहे हे तिला सांगा आणि जर तुम्हाला आईंची भीती वाटत असेल ना तर काळजी करू नका, त्यांना आम्ही समजावतो. आणि त्यावर आदित्य म्हणतो की हो ठीक आहे, पण मला तिला माझ्या मनातल्या ज्या काही भावना सांगायच्या आहेत त्यासाठी एक चांगला मुहूर्त हवा आहे. आणि ते ऐकून प्रीतम हसतच म्हणतो की ठीक आहे, आता गुरुजी आलेच आहेत तर मी त्यांच्याकडून एक चांगला मुहूर्त काढतो आणि मग तू तिला प्रपोज कर. आणि ते ऐकून आदित्य आणि प्रिया हसू लागतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत पूजेला सुरुवात झालेली असते. सगळेजण खूप आनंदात असतात, पण मग तितक्यात एक अघटित प्रकार घडतो. दामिनीचा पारूला धक्का लागतो आणि त्यावेळी पारूचा जी मूर्ती आदित्य देवघरामध्ये स्थापन करणार असतो त्या मूर्तीला धक्का लागतो आणि ती मूर्ती खाली पडते. आणि यामुळे अहिल्या पारूवर खूप चिडते. तर गुरुजी म्हणत असतात की अहिल्या देवी अघटित घडलं आहे, आता या घरावर मोठं संकट ओढवणार. आणि ते ऐकून पारू घाबरते, कारण अहिल्या तिच्यावर खूपच चिडलेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.